गुड मॉर्निंग सर्वांना. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि वेडनेसडेचा ब्लॉग आहे. मला एडिट वगैरे करायला भेटला नाही टाईम, त्यामुळे मी तो आज पोस्ट करत आहे. सकाळी बघितलं ना, बाहेर येऊन तर पाऊस थांबलेला होता, कारण ऑलमोस्ट मागचे 5-6 दिवस कंटिन्यू पाऊस होता. त्यामुळे अंशला पण सुट्टी वगैरे होती, पण आज पाऊस नव्हता तर त्याला स्कूल होतं. मग त्याला इथे मस्तपैकी असं रेडी वगैरे केलं. त्याला स्कूलमध्ये जायचं नव्हतं कारण सुट्टी होती 2-3 दिवस. मग त्याला मी बोलले की तू जा, मी ब्लॉग बनवते ना, तर तू. मग तो सर्वांना गुड मॉर्निंग बोलवता आणि मी रडत नाहीये स्कूलमध्ये जाताना असं बोलून त्याने मग परत झोपून घेतलेलं. मग त्याला असं मस्तपैकी ना बाय बाय केलं. तो स्कूलला गेला. तर स्कूलला गेल्याच्या नंतर नाही ना, मी थोडा वेळ आराम करते. 1 तास मी पुन्हा झोपते रोज, कारण की आहे ना, रात्री पण मला थोडंसं लेट होतं झोपायला आणि पुन्हा मग सकाळी उठून कंटिन्यू नाही होत. आणि दुपारी पण मला काही झोपायला भेटत नाही, कारण अंश झोपला की स्वामी उठतो आणि स्वामी झोपला की अंश असतो जागा. आणि असं पण नाही की त्यांच्यावर खूप मला लक्ष द्यावं लागतं, कारण ते काही ना काहीतरी कांड करतातच. मग दोघं मिळून किंवा एक जरी असेल तरी काही ना काहीतरी कांड करणं म्हणजे गरजेचंच आहे आपलं. आता इथे ना पाऊस आहे, त्यामुळे ना कांदे साफ करायचे आमचे बाकी राहिले होते. हे कांदे ना आईंनी गावावरनं आणले होते, उन्हाळ्यामध्ये त्या गावी गेलेले तेव्हा. तर त्यातले ना बोल थोडं साफ करून ठेवलेले बरे, नाही तर कांदे सडतील आणि मग ते एक कांदा मग दुसरे बाकी सगळे कांदे खराब होतील. त्याच्या हिशोबाने ना आई तिकडे कांदे साफ करत होत्या आणि हा इथे असं त्यांना त्रास देत होता. तर आईने कांदा दिला की हा असा कांदा खाली फेकत होता. तर ह्याचं हेच चालू होतं. बराचशा वेळ त्याचं त्या कांद्याबरोबर मला वाटलं थोडा वेळ खेळ, पण नाही, मग मला पण इथेच बसावं लागलं थोडा वेळ, कारण मग तो आहे ना काही ना काहीतरी करेल. बेडरूम मध्ये येऊन बघितलं ना तर थोडा पसाराच होता, ते पण मला उरकायचं होतं. आणि स्कूलमध्ये गेला होता तर त्याला आज पास्ता म्हणजे त्याचा फेवरेट आहे, आणि चपातीचा पिझ्झा, हे 2 त्याचा खूप फेवरेट आहेत. तो नाही काय नसेल त्याचा मूड खायचा ना तर हेच खातो. मग मला त्याने रात्री सांगितलं की मम्मा मला पास्ताच खायचा, तर तू पास्ता बनव म्हणून. मग मी विचार केला ठीक आहे, आज मी तुमच्याबरोबर त्याची रेसिपी पण शेअर करणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने, जास्त तामझाम नाही, आपलं एकदम इझी आणि मुलं पण आवडीने खातील असा आहे. आणि स्वामीसाठी मी आहे ना दाल खिचडी केलेली. त्याची मी रेसिपी तर नाही शेअर केली, पण तुम्हाला पाहिजे असेल तर मी नक्की करेल. तर मला सांगा तुम्हाला हवी आहे की नको. मग इथे हा थोडा वेळ परत असा खेळत होता आणि मी बेडरूम मध्ये आलेली. थोडं बेडरूम सर्व इकडे आवरून घेतलेलं, थोडा व्यवस्थित बेडशीट वगैरे केली, थोडंसं नंतर लादी वगैरे पुसली. कारण मी आहे ना सकाळी बाकीची कामं केली होती, लादी आणि जेवण वगैरे बाकीच होतं माझं कामं करायचे. पहिली लादी पुसून घेतली, कारण मग अंश आला ना की लादी पुसताना पण आहे ना त्याचं असताना मी पण करतो हे करतो, किंवा मग तो पळतो वगैरे पण लादी पुसत असताना. मग तो पडण्याची मला जास्त भीती वाटते, कारण तो ऐकत नाही, अजिबातच ऐकत नाही. मग तो नको बोलला की तो जास्तच करणार, हे मला पण माहिती असतं. मग आहे ना स्वच्छ लादी वगैरे पुसून घेतली. आणि मग थोडंसं आहे ना स्वामीला मी रेडी केलं होतं, कारण पप्पा त्याला बाहेर घेऊन चाललेले. तर तो एकदम खुश झालेला, तर मला बाय पण करत नव्हता. बोलत होता की कधी एकदाच इकडनं मी बाहेर पडतोय. मग पप्पा त्याला बाहेर घेऊन गेले. मग इकडे मी पास्ता असा उकडायला ठेवला होता. आता हा पास्ता उकडताना आहे ना मी ह्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ पण टाकते. तेल टाकल्यामुळे तो चिटकत नाही आणि तो व्यवस्थित. आता इथे आमचा चहा वगैरे झालेला, त्याची भांडी पण मला घासायची होती. आणि इथे मी बाबूच्या खिचडीसाठी पण हे सर्व शॉपिंग करून घेतलेलं. आणि पास्त्यासाठी पण फक्त मी कांदा आणि टॅमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट आणि बस, मी एवढंच वापरते, असं जास्त काही वापरत नाही. आणि जे सॉसेस आहेत ना ते पण मी तुम्हाला सांगेल. तर मी ह्याच्यामध्ये ना थोडंसं तेल आणि बटर टाकते. नुसतं बटर टाकलं ना की ते थोडंसं जळतं, मग ते मला नाही आवडत. त्याच्यामुळे थोडंसं तेल टाकलं की ते व्यवस्थित करपत पण आणि व्यवस्थित राहतं. मग ह्याच्यामध्ये ना मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली होती. सॉसेसमध्ये पण आहे ना मी फक्त टॅमॅटो सॉस घेते, शेजवान चटणी घेते. डार्क सोया सॉस, चिली सॉस वगैरे मी काही यूज करत नाही, कारण त्याला जेवढं मी हे कमी देईल तेवढं मला वाटतं की चांगलं. तर मी थोडंसं ते इग्नोर, म्हणजे नाहीच टाकत त्याला. जर ते आम्हाला खायचा असेल तो पास्ता तरच मी त्याच्यामध्ये टाकते, पण ह्याच्यासाठी जर बनवायचं असेल ना तर मी हे काय टाकत नाही. फक्त मग टॅमॅटो सॉस, थोडासा शेजवान सॉस आणि हे पेरी पेरी मसाला, मॅगी मसाला आणि पास्ता मसाला भेटतो ते 5-5 रुपयाचे पाऊच, ते मी घेऊन येते. ते मला बरे पडतात ह्याच्यासाठी यूज करायला. एवढंच मी त्याच्यासाठी टाकते. आता इथे मी कांदा आणि टॅमॅटो आहे ना एकत्र टाकून घेतलेलं, आणि थोडंसं आहे ना मीठ टाकते. थोडं कमीच टाकलेलं, कारण मी पहिलं पण ऑलरेडी शिजवताना थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तर आता मी थोडंसं कमीच टाकलेलं आहे. आणि हे ना चांगलं परतून घेते.
परतून यासाठी घेते ना, कारण की ह्याची थोडीशी प्युरी सारखं एकदम मऊ मऊ झाले पाहिजे, की जेणेकरून ह्याच्यात बाकी काही पाणी बिणी ऍड करणार नाहीये मी. तर असं एकदम मऊ होईपर्यंत आहे ना हे, आणि हे बाकीचे जे सॉसेस आहेत ना, हे मी असे एका साईडला काढून घेते, मिक्स करून घेते, आणि ते मग मी असं आहे ना ह्याच्यामध्ये एकदम टाकून घेते. आता ह्याच्यामध्ये चीज पण तुम्ही ऍड करू शकतात. मुलांना आता चीज आवडतं, तर माझ्याकडे चीज अवेलेबल नव्हतं. पप्पा गेले होते खाली आणायला चीज. तर ते येऊपर्यंत माझं झालेलं, आणि अंश पण आलेला, तर तो खूप मागे लागलेला की मला पास्ता दे खायला, पास्ता दे खायला. म्हणून मग मी आहे ना पटकन आहे ना त्याच्यासाठी बनवायलाच घेतला होता. मग ते आले होते, पण ते मी काही शूट घेतलं नव्हतं, कारण मी त्याला बनवून तोपर्यंत आहे ना साईडला काढून ठेवलेला खायला. तर तुम्ही ह्याच्यावर मस्तपैकी चीज वगैरे टाकून लहान मुलांना देऊ शकतात. इथे मी बाबूसाठी खिचडी पण बनवली होती. आणि मग नंतर थोडंसं किचन आहे ना क्लीन करून घेतलं होतं. आमचं जेवण वगैरे झालेलं, मग त्याची भांडी वगैरे सर्व घासून पण घेतली होती. आता दुपारी मला हा अंश झोपला होता. खाऊन वगैरे मी त्याला दुपारी थोडा वेळ झोपवते, कारण की ना तो सकाळी जर उठला आणि नाही झोपला तर दुसऱ्या दिवशी तो स्कूलमध्ये जाऊन झोपतो. म्हणजे टीचरने मला 2 वेळा तरी कंप्लेंट केली की तो झोपतो म्हणून. मग त्याचं थोडंसं शेड्यूल तुम्ही चेंज करा म्हणून मग मी त्याला आता थोडंसं आहे ना स्कूलमधून आला की पहिले त्याला खायला देते, जेणेकरून तो 1 वाजता झोपला ना, मग 3-4ला उठला ना, त्याची एक चांगला मध्ये झोप झाली की तो स्कूलमध्ये झोपत नाही. आता मी हे ट्राय तर करते, आता माहिती नाही. इथे स्वामी खेळत होता ना, तर तो स्वामी त्याच्या सावलीला बघून घाबरत होता. ती गाडीची सावली पडत होता ना, तो असं एकदम घाबरत होता की हे काय आहे, हे काय आहे म्हणून. आणि नंतर मग त्याचं इकडे तिकडे खेळून झाल्याच्या नंतर मग त्याने हे ड्रॉअर मधला सर्व पसारा ना असा खाली काढून घेतलेला. त्याला ना काय माहिती नाही, पसारा काढायला खूप जास्त आवडतो. खूपच म्हणजे प्रमाणाच्या बाहेर तो पसारा करू शकतो हा. म्हणजे वरती ज्या आपण वस्तू असतील कुठेही, त्या फक्त अशा आपण खाली फेकून द्यायच्या आणि मग हसत बसायचं. त्याचं दिवसभर हेच चाललेलं असतं. त्याचा एवढा अजून तरी काय म्हणजे त्रास नाहीये, म्हणजे आहे, पण ठीक आहे. तर तो लहान आहे, तर आपणच त्याला समजून घ्यायला पाहिजे दोघांना पण. मग ते मी करते थोडंफार ऍडजस्ट, मला जसं जमेल तसं. आणि आज काय नाही, दुपारपर्यंतच मी थोडंसं शूट केलं होतं, तेवढंच मी टाकते. तर कसं वाटलं मला नक्की सांगा. थँक्यू.